हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये। तर हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण या व्लॉगमध्ये आपण पौर्णिमाची पूजा कशी करणार आहे ते सगळं मी माझी जी नित्य पौर्णिमेची सेवा आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि काहीतरी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ते टिप्स असणार आहे पैशाशी रिलेटेड। तर खूप गरमी आहे, ऊन खूप भयंकर पडत आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण घरामध्ये माझे ऊन येत आहे आणि खूप उन्हाचं झळ लागत आहे। आता आज माझं काम जे आहे ते लवकर झाले, नाही तर मी 5-5:30 वाजेपर्यंत दार उघडत नाही, कारण जे सनलाईट आहे डायरेक्ट किचनपर्यंत येत असतो। पण आज माझी सत्यनारायणची पूजा, मला मांडणी करायची आहे, पोथी वाचायची आहे आणि सर्वात मोठा म्हणजे साडी नेसायचं आहे। काय करू, नुसता आवाज करतो, सारखा आवाज येत असतो। नमस्कार फॅमिली, तुमचं सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे पौर्णिमा, म्हणजे जसं पौर्णिमाची आपण नेहमी दर महिन्याला मी सत्यनारायणची पूजा करत असते, सगळ्यांना माहिती आहे, मी तसं ब्लॉग टाकत असते। पण तुम्ही जर अजूनही नाही करत तर नक्की करा। सत्यनारायणची पूजा ही आपले गुरुमाऊली सांगत असतात की दर पौर्णिमाला लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्ज खूप झालेला आहे, तर कर्जबाजारी जे झालेले आहेत किंवा धन येत नाही आहे, टिकत नाही आहे, त्या सगळ्या गोष्टीसाठी जे सत्यनारायणची पूजा आहे ते करणे गरजेचं आहे आणि या करा आणि याचा अनुभव घ्या, असं स्वतः गुरुमाऊली सांगत असतात। तर आपले गुरु जे सांगतात तोच सत्य आहे असं मानून आपण हे जे पूजा आहे ते करा। तुम्ही गुरुमाऊलींना माना किंवा न माना, सत्यनारायणची पूजा तरी तुम्ही करू शकता, कारण सत्यनारायण आपण गणपती बसवतो तेव्हाच करत असतो। पण असं न करता दर महिन्याच्या पौर्णिमाला तुम्ही सत्यनारायणची पूजा करा आणि तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या। सत्यनारायणची पूजा म्हणजे आई लक्ष्मीची पूजा। तर चला, असा हा वेळ फक्त स्वामीचा हा चॅनल नाही आहे आणि मला कसं ती एक सवय होऊन गेलेली आहे, कारण देवाबद्दल सांगणं, पूजेबद्दल सांगणं, हे जे आपलं दुसरं चॅनल आहे वेड फक्त स्वामीचे, तुम्ही अजून नाही सबस्क्राईब केले तर एकदा व्हिजिट करा, व्हिडिओ पहा, आवडलं तर सबस्क्राईब करा। त्यावरती आम्ही स्वामीशी रिलेटेड उपाय आहे, पूजा आहे, व्रत, जे आपले व्रत असतात, वार असतात, सण असतात, पूजा कशी करायची आहे, अमावस्येची माहिती, पितृदोष, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीची आपण तिकडे माहिती सांगत असतो। तर ते सुद्धा एकदा त्या चॅनलला नक्की भेट द्या। आणि आता मी तयार झालेली आहे, ऑलरेडी तुम्ही ब्लॉग पाहिलेला आहे, सगळं काम झालेले आहे। आणि सत्यनारायणची जी पूजा आपण करत असतो ते संध्याकाळच्या वेळेला करणे हा चांगला असतो, जो की प्रदोष काळ याला म्हणलं जातं। आता प्रदोष काळ म्हणजे काय, ते 5 ते 7चा जो मधला भाग असतो, टाइम असतो 2 तास, त्याला प्रदोष काळ असं म्हणलं जातं। तर 2 सगळं आपण दुसऱ्या चॅनलवरती बघू। आता चला मी शिरा बनवायला सुरुवात करते। तसं कढईमध्ये शिरा करायला पाहिजे मला, कारण माझ्या मुलांना शिरा खूप आवडतो, पण मी आता पातेल्यातच करणार आहे, कारण ते दोघेच खूप खातात, नाहीतर त्याचे पप्पा आणि मला तेवढं नाही आवडत, मुलांसाठी बोलून जाईल, मग ते फक्त शिराच खात राहील आणि संध्याकाळी जेवणार नाही, म्हणून मी पातेल्यामध्येच बनवणार आहे। मुलांना काय फक्त खाणं एवढं आवडतं ना, खाणं हो, फक्त बनवत जा आणि त्यांना देत जा आणि आपण थको हारू, काहीच कोणाला घेणं देणं नाही। तर शिरा झालेला आहे, आता मी पूजा मांडणी ते करत आहे। आणि हे जे पूजा मांडणी आहे ते चौरंगवरती आपण करू शकतो, पण आता चौरंगवरती ठेवलेलं आहे, मग आता काढायचा कंटाळा केला, म्हटलं जाऊ द्या। आता जे पाट आहे त्याच्यावरच मी मांडणी करणार आहे। आणि आता हे पाट एक बाजूला जसं मांडत आहे ना मी, तर तेच पाटावरच करत आहे, पण चौरंग असलं तर अतिउत्तम। आता हे माझ्याकडे श्रीयंत्र आहे, जे जुनं जे मी कपाटात ठेवलेलं आहे, आणि दुसरा कुबेर यंत्र आहे, ते मी दर पौर्णिमेला मी ते साफ करते, जे कपाटामध्ये मी ठेवलेलं असते महिन्याला, पौर्णिमेला मी काढून ते साफ करते आणि पूजेत ठेवते। परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये। चला, आता हे कृष्णांचा अभिषेक झालेला आहे, त्यांना स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक केलेला आहे। जेव्हा कृष्णाची तुम्ही अभिषेक करणार आहे तेव्हा ते दक्षिणावरती शंख आहे, त्या शंखामध्ये दूध किंवा पंचामृत टाकून मग त्यांना अभिषेक घालायचा। हा खूप महत्त्वाचा हा सेवा आहे, दर पौर्णिमेला असा अभिषेक करायचा। त्यानंतर पूजा मांडणी झालेली आहे, आता मी लागलेली ही पोथी वाचायला। पोथी वाचता वाचता माझी ही पूजा पूर्ण जी आहे ती संपन्न झाली आहे। आता टिप्स मी तुम्हाला माहिती जर महत्त्वाचा सांगायचा प्रयत्न केला तर
पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करणे म्हणजे हा भगवान विष्णूंना प्रसन्न करायचा एक साधा सोपा उपाय आहे. भगवान विष्णू म्हणजे आहे या संसाराचे चालक पालक आहेत ते, कारण ही पूर्ण संसार जे आहे त्यांच्याच हातामध्ये आहे, त्यांच्याच मर्जीने हे चालत आहे. आणि भगवान विष्णू प्रसन्न झाले तर आई लक्ष्मी पण प्रसन्न होणार आहे. त्यामुळे आपण सत्यनारायणची पूजा करतो, जेणेकरून आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहो. पैसा आहे तर सगळं आहे, पैशाशिवाय कोणीच आपलं नाही, आपले घरचे आपले नाही आहे. तुमच्याकडे जर पैसा नाही आहे तर कोणी बोलणारसुद्धा नाही तुमच्याकडे जर पैसे नाही आहेत. त्यामुळे पैसा असणे, पूर्ण संसार चालवणं, पैसे असणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करा आणि फरक बघून घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये खरंच त्या पूजा केल्या ना. आता एकदा पूजा केली तर लगेच फरक दिसून येणार नाही, तुम्हाला ते कंटिन्युअसली 1-2 वर्ष ते पूजा करावं लागतात. आई तुळशीची पूजा करा तुम्ही. आणि भगवान विष्णूंना आपण तुळशी प्रिय आहे, त्यामुळे कुठं ना कुठं जसं हनुमान प्रसन्न करायचं आहे यांना तर रामाची पूजा करावी लागते, त्याच प्रकारे आई तुळशीची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी बरकत नांदत असते, शांतता असते, यश मिळत असते. आणि आपलं जे उंबरठं आहे त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करा, कारण प्रदोषकाळी संध्याकाळी सकाळी आपण उंबरठ्याची गावाकडे बघत असतो, आपण दार स्वच्छ करून रांगोळी काढतो आणि उंबरठ्याची पूजा करत असतो, कारण की उंबरठ्यामधूनच कोणत्याही देवांचा आगमन होत असतो. म्हणून आपलं उंबरठा स्वच्छ ठेवणे, पवित्र ठेवणे हा तेवढंच गरजेचं आहे. आता मी इकडे जे आहे श्रीयंत्राची पूजा करत आहे. पौर्णिमा सत्यनारायणची पूजा तर झाली, पण श्रीयंत्र म्हणजे आई लक्ष्मीचं आसन आहे. हे आई लक्ष्मीचं आसन आहे, पण त्या आई लक्ष्मीसोबतच भरपूर देव, जे प्रत्येक देव आहेत त्यांचा सुद्धा ह्याच्यावरती आसन आहे. आणि गुरुमाऊलींनी याची विशेष पूजा केली आहे, तर याची सुद्धा आपण सेवा करत असतो. हे बघा. आणि आता हे जे डाळ आहेत बघा तुम्ही, किती त्याच्यामध्ये नाश झालेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण पावडर करून ठेवलेलं आहे सगळं किड्यांनी. तर ते मी साफ करत आहे आणि याला भिजवून आता मस्त मूग डाळीची आपण तुरंत म्हणजे लगेच भिजवणार आणि डोसे करणार आहे मी आता मूग डाळीचे, कारण याला परत ही ठेवून काय उपयोग नाही, परत त्याच्यामध्ये किडे लागतात. एक भी नहीं होगा 1 किलो के मम्मी वो आधा किलो ले लो. आधा किलो में इतना सारा निकला है, मतलब बहुत दिन हो गए उसको लाके. बहुत दिन हो गए लाके, बस जास्त भरू नको माझा मोबाईल. और पहले लाया हमने और अभी वो इतना खराब हो चुका है, क्या बोले. और मेरे को सर्दी हो चुकी है, वो गया स्कूल को, मैं घर पे हूँ, मैं जाऊँगा 1 बजे स्कूल को. अब पता ही होगा, अब मम्मी तो अभी यही साफ करते बैठी है कि अभी जब हम दूध बिस्किट खा रहे थे उसके बाद मम्मी ने पापड़ तलने का सोचा. मम्मी पापड़ तलने को लीच कि उधर पापड़ तलने के अंदर बास्केट में 20 कॉकरोच निकले, मतलब 10 कॉकरोच निकले. मम्मी ने 10 कॉकरोच को मारा, मम्मी को डाला और किधर है भाई सब मम्मा, और मतलब निकाल के डब्बे में देख रही है और किसी में घुसा तो नहीं. मतलब पापड़ का डब्बा इतना सा, उसमें 20-30 है उसमें 20-30. इसलिए मैं आपको दिखाता हूँ, रुको, आपको यकीन नहीं होगा, मैं आपको दिखाता हूँ. वैसे ये दिख रहा है ना हमको रेड वाला, मेरे को छूने से डर रहा है. ये है ना वाला है ना, उसके अंदर 20-30 थे. अभी सोचो वो कितना छोटा है ना, वो कितना छोटा था. अभी भी तू बंद करतास का?